सत्रांमध्ये जे गुन्हेगार असतात ते असतात अण्णाजी दत्तो, त्यांचा भाऊ सोमाजी दत्तो, बाळाजी अवजी चिटणीस आणि हिरोजी फर्जन आणि असे 20 लोक भेटतात. ओके. आणि या 20 लोक म्हणजे हे जे बाकी काही लोक होते म्हणजे मंत्रीगण होते, यांना मग शंभूराजे रायगडमधलं एक औंढा गाव होतं, तिथे हत्तीच्या पायी देतात. अच्छा. आणि बाकीच्या गुन्हेगारांना पण शिक्षा देतात. अच्छा. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपले अनाजी पंत यांना एकदम हायलाइट केलं असं का? आता आनाजी पंत पासून आपण सुरुवातीपासून बघू. आनाजी पंत हे महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना 1661 मध्ये भेटलेले होते. ते सुरुवातीला महाराजांचे वाकणीस होते, जसं मी बोललो महाराजांचा मंत्री होता तो. आणि महाराजांचं ते दिनचर्या वगैरे हे सगळं काम बघायचे ते. त्याच्यानंतर त्यांनी स्वराज्यामध्ये जे शेतकऱ्यांचा म्हणजे महसूल गोळा व्हायचा, त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष देऊन एक चांगली गोष्ट केलेली, म्हणजे त्यांनी एक चांगला नियम बनवलेला की शेतीचा जो 5%